आणि त्यामुळे वारकरी टिकून राहिला. सुंत होण्यापासून थांबली. आणि मग माय माऊल्यांची अब्रू जे यवन लुटणार होते त्याला मोठा एक बंध निर्माण झाला. शिवाजी महाराजांसारखे प्रत्यक्ष शंभो महादेवांचा अवतार माता जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आला आणि त्याने हर हर महादेव म्हटल्याबरोबर हे सगळे वारकरी एकत्र आले आणि शिवाजी महाराजांना अगदी अंतःकरणपूर्वक साथ दिली. किती शिवाकाशीत त्याला माहिती आहे की मी थोड्या वेळानं मरणार आहे. तो शिवाजी झाला. सय्यद बंडा याचा वार लागून मी संपणार आहे. तो जीवा महाले आपल्या हातावर वार घेतो. बाजीप्रभू देशपांडे मी जाणार आता संपणार पण काही झालं तरी हरकत नाही. जोपर्यंत राजे किल्ल्यावर सुखरूप पोचत नाही तोपर्यंत इथून खिंड सोडणार नाही. बाजीप्रभू देशपांड्याने ती खिंड लढवली. हे अशा प्रकारचे अनेक आहेत. तानाजी मालुसरे पहिलं लग्न कुणाचं? कोंढाण्याचं, मग रायबाचं. हे अशा प्रकारचं दातृत्व समाजासाठी असलेलं दातृत्व समाजासाठी असलेलं समर्पण आणि स्वामीनिष्ठता ही ज्ञानेश्वर माऊली, तुकोबराया, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज अशा अनेक संतांच्या मांदियाळीमुळे प्राप्त झाले. म्हणून आपला जो महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये राष्ट्र आहे, महान राष्ट्र आहे, त्याचं कारण हेच आहे, ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीनं शिवाजी महाराज घडवले. या संतांच्या भूमीनं संभाजीराजे घडले. आमच्या छत्रपती संभाजीराजांचे हाल हाल करून म्हणजे आपण त्या ठिकाणी टिकूच शकलो नसतो. दररोज एक एक अवयव राई 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 सारखे बोटी बोटी सारखे तुकडे करत होते. पण मुस्लिम धर्म स्वीकारला नाही. हे संस्कार आहेत आमच्या संतांचे. हे संस्कार आहेत आमच्या ज्ञानेश्वरीचे. आमचा हरिपाठ आमच्यातल्या मानवतेला जागृत करतो. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. रे जन्माला आलोय दुःख मिळणार आहे. आपल्यामध्ये रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणी जगी वाया गेले. आपल्यातले रजोगुण तमोगुण सत्वगुण कंट्रोल करण्यासाठी संतांना शरण जा. देव संत माझा अभंग आहे. देव संत रूपी झाला भूमीवरी जगत आरण्याला. जेथे होई अत्याचार तेथे घेई अवतार. अवतार मानवी घेऊन बोध अमृते करुणे. सांगे माझे माझे म्हणसी संगे तू नाही घेसी. अहो नरेंद्र म्हणे नरा संत संग ध्यानी धरा. संतांची संगत धरा. संतांच्या संगतीत या. अशा प्रकारचं भक्ती आंदोलन निर्माण झालं.